नेक्स्ट टॉपिक बघा, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. इम्पॉर्टंट टॉपिक, कारण याच्यामध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत त्यांचा वापर पुढं लाईट वेव्स मध्ये सुद्धा काही कन्सेप्ट तुम्हाला आहे अशा लागतील. काही कन्सेप्ट आपण याच्या आधीच्या प्रकरणातून पण घेतलेल्या आहेत. बघा काय म्हटले पहिल्यांदा, फर्स्ट टर्म आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ए वेव्ह इन विच डिस्टर्बन्स प्रोड्युस्ड इन अ मीडियम ट्रॅव्हल्स इन ए गिव्हन डिरेक्शन कंटिन्युअसली. वेव्ह काय आहे, एक डिस्टर्बन्स आहे, ते एका मीडियम मध्ये प्रोड्यूस केल्यानंतर ते एका ठराविक डिरेक्शन मध्ये कंटिन्युअसली ट्रॅव्हल होत राहतं, त्याला वेव्ह म्हणायचं. त्यात आणि पुढे काय सांगितले बघा, विदाऊट एनी डॅम्पिंग. त्याच्यामध्ये डॅम्पिंग नको आहे. डॅम्पिंग नको आहे म्हणजे काय, ही जर तुम्ही वेव्ह कन्सिडर केली या पद्धतीने, तर याची ही जी अँप्लिट्यूड आहे ती अँप्लिट्यूड कॉन्स्टंट राहिली पाहिजे. डॅम्पिंग मध्ये काय होतं बघा, डॅम्पिंग मध्ये ही अँप्लिट्यूड डिक्रीज होत जाते अशी. म्हणजे इथं जर अँप्लिट्यूड एवढी असेल तर पुढे ही अँप्लिट्यूड अशी कमी 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 होत जाते आणि शेवटी अँप्लिट्यूड झिरो होते. याला डॅम्पिंग असं म्हणतात. सो विदाउट एनी डॅम्पिंग इट इज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह or a traveling wave, for example sound wave. Properties of progressive waves. या प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत ते बघूयात आपण. each particle in a medium executes same type of vibration. त्या मीडियम मधला प्रत्येक पार्टिकल एकाच प्रकारचं व्हायब्रेशन दाखवतो. पार्टिकल्स व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन्स परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. हे महत्वाचं आहे. पार्टिकल व्हायब्रेट होतात, ऑसिलेट होतात आणि तिथं त्यांची जी मोशन असते म्हणजे पार्टिकल असा ऑसिलेट होणार या ठिकाणी. तर याचं हे जे काही व्हायब्रेशनची डिरेक्शन आहे किंवा हे जे व्हायब्रेशन आहे ही ऑसिलेटरी मोशन आहे, म्हणजेच ती सिंपल हार्मोनिक मोशन आहे. ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ मीडियम हॅव सेम अँप्लिट्यूड, सेम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. या सगळ्या मीडियम पार्टिकल्स साठी जे पार्टिकल्स व्हायब्रेट होतात त्या सगळ्यांच्यासाठी अँप्लिट्यूड सेम, पिरियड सेम, फ्रिक्वेन्सी सेम असते. द फेज दॅट इज अ स्टेट ऑफ व्हायब्रेशन ऑफ ए पार्टिकल चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. त्या पार्टिकलचं व्हायब्रेशनची स्टेट त्याला फेज असं म्हणतो. हा फेज पार्टिकल टू पार्टिकल चेंज होतो. नो पार्टिकल रिमेन्स परमनंटली ऍट रेस्ट. कोणताच पार्टिकल परमनंटली रेस्ट पोझिशनला राहत नाही. इच पार्टिकल कम्स टू रेस्ट मोमेंटरीली व्हाईल ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन्स ऑफ व्हायब्रेशन. ज्यावेळेला तो व्हायब्रेशन मध्ये असतो त्यावेळेला या एक्स्ट्रीम पोझिशनला आल्यानंतर म्हणजे ती वेव्ह इथं अशी असेल, त्यानंतर इकडं अशी असेल, म्हणजे ही एक पोझिशन आणि ही एक पोझिशन, ह्या एक्स्ट्रीम पोझिशन आहे. या ठिकाणी तो पार्टिकल मोमेंटरीली रेस्टला राहू शकतो. द पार्टिकल्स अटेन मॅक्सिमम व्हेलॉसिटी व्हेन दे पास थ्रू देअर मीन पोझिशन. पार्टिकलला मॅक्सिमम व्हेलॉसिटी कुठं मिळते, मीन पोझिशनला त्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटी मिळते. आपण मॅक्सिमम बघा बरं, हे आठवते का, व्ही मॅक्स इक्वल टू ए ओमेगा ऑसिलेशन मधलं होतं. हे मीन पोझिशनला मॅक्सिमम व्हेलॉसिटी मिळते, तेच इथं सांगितलेलं आहे. ड्युरिंग प्रोपॅगेशन एनर्जी इज ट्रान्सफर्ड अलॉंग द वेव्ह. ज्यावेळेला वेव्ज प्रोपॅगेट होतात त्यावेळेला त्या वेव्ह बरोबर एनर्जी ट्रान्सफर होते. देर इज अ नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. बाकी कोणतंही मॅटर त्याच्याबरोबर ट्रान्सफर होत नाही, फक्त एनर्जी ट्रान्सफर होते. द वेव्ह प्रोपॅगेट्स थ्रू द मीडियम विथ ए सर्टन व्हेलॉसिटी अँड धिस व्हेलॉसिटी डिपेंड्स अपॉन प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम. ह्या ज्या वेव्ज आहेत त्या मीडियम मधून ठराविक व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करतात. ही व्हेलॉसिटी त्या मीडियमच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज वरती डिपेंडंट राहते. प्रोग्रेसिव्ह वेव्ज आर ऑफ टू टाइप्स. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन टाइप्स आहेत, ट्रान्सव्हर्स वेव्ज अँड लॉन्जिट्युडनल वेव्ज. हे दोन्ही प्रकार तुम्हाला झालेले आहेत 11वी मध्ये. साऊंड वेव्ज म्हणून टॉपिक आहे, त्याच्यामध्ये पण सुरुवातीला हे सगळं सांगितलेलं आहे. इन ट्रान्सव्हर्स वेव्ज
व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स आर परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. ह्या ज्या वेव्हज आहेत ज्या आपण आता पहिल्यापासून इथं ड्रॉ करतोय, दीज आर द ट्रान्सव्हर्स वेव्हज. इथं डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ही अशी आहे आणि डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ मीडियम पार्टिकल एक तर इकडं नाही तर इकडं. मग ह्या दोनही डिरेक्शन्स परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत. याच्यामध्ये क्रेस्ट फॉर्म होतं, हा ट्रफ फॉर्म होतो. दे प्रोड्यूस क्रेस्ट अँड ट्रफ्स इन द मीडियम. या प्रकारच्या व्ह्यूज मध्ये तुम्हाला हे बघायला मिळतं. त्यानंतर जो दुसरा टाईप आहे तो आहे लॉन्जिट्युडनल वेव्स. इन अ लॉन्जिट्युडनल वेव्ह व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स आर पॅरलल टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. म्हणजे समजा हे जर मीडियम असेल तर याच्यामध्ये काय कंडिशन असते, हे मीडियम पार्टिकल्स काही ठिकाणी व्हेरी क्लोज टू इच अदर असतात. त्याच्यानंतर ते असे रेअर असतात. परत ते पार्टिकल्स एकत्र येतात या पद्धतीनं. म्हणजे एका ठिकाणी डेन्सिटी जास्त असते, एका ठिकाणी डेन्सिटी कमी असते. ज्या ठिकाणी डेन्सिटी जास्त असते ते कॉम्प्रेशन, जिथं डेन्सिटी कमी ते रेअरफॅक्शन, हे या पद्धतीनं असतं. आणि इथं वेव्ह प्रोपॅगेट कशा होतात बघा, ही आहे डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. या डिरेक्शन मध्ये वेव्ह चाललेत आणि त्यांची व्हायब्रेशन्स पण अशी असतात. या पद्धतीनं ते व्हायब्रेट होतात इथं या डिरेक्शन. हे असे व्हायब्रेट होत 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 ते पुढं 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 जात असतं. त्यामुळं ह्यांचं डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आणि डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन दे आर पॅरलल टू इच अदर. दे प्रोड्यूस कॉम्प्रेशन्स अँड रेअरफॅक्शन्स इन द मीडियम. मीडियम मध्ये ते कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन प्रोड्यूस करतात. बोथ ट्रान्सव्हर्स ॲज वेल ॲज लॉन्जिट्युडनल mechanical waves can propagate through solids, but only longitudinal waves can propagate through fluids. काय काय सांगितले बघा, ट्रान्सव्हर्स असतील, लॉन्जिट्युडनल असतील. मेकॅनिकल वेव्ज ज्या आहेत त्या सॉलिड्स मधून प्रोपॅगेट होतात. ओनली लॉन्जिट्युडनल वेव्ज कॅन प्रोपॅगेट थ्रू द फ्लुइड्स. आणि लॉन्जिट्युडनल वेव्ज ज्या आहेत त्या फ्लुइड्स मधून पास होऊ शकतात. ओनली लॉन्जिट्युडनल बरं का. सॉलिड्स मधून सगळ्या प्रकारच्या वेव्ज पास होतात मेकॅनिकल वेव्ज असतील तर. लॉन्जिट्युडनल वेव्ज फक्त लॉन्जिट्युडनल वेव्जच फ्लुइड्स मधून पास होऊ शकतात. फॉर ए मेकॅनिकल वेव्ह the displacement of any particle of a medium at a space point x at time t is given by. त्यांनी सिंपल असं इक्वेशन दिलं. म्हणजे थोडक्यात हे जे डिस्प्लेसमेंट आहे ते कशा कशावरती अवलंबून आहे. तर इथं व्ही दिलंय. व्ही इज अ स्पीड ॲट विच डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स थ्रू मीडियम टू राईट इन्क्रीजिंग एक्स. त्याचं हे जनरल इक्वेशन आहे. y इक्वल टू एफ ऑफ एक्स कसं असते, सिंपल कॉमन इक्वेशन, ते त्याने असं मांडलंय. इक्वेशन खरं तर पुढं आहे डिटेलमध्ये, ते लक्षात ठेवा. ही कशावर अवलंबून आहे, एक्स वरती अवलंबून आहे, टाइम वरती अवलंबून आहे. आणि फंक्शन कुणाचं आहे, डिस्प्लेसमेंट, स्पीड आणि टाइम यांचं फंक्शन आहे. इक्वेशन 1 रिप्रेझेंट्स ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग इन पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन विथ कॉन्स्टंट स्पीड व्ही. हे इक्वेशन 1 जे आहे ते काय रिप्रेझेंट करतं, प्रोग्रेसिव्ह वेव्ह रिप्रेझेंट करतं. आणि हे कोणत्या डिरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करते, पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन. पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन मध्ये आहे त्यावेळेला इथं मायनस साइन आहे. द फंक्शन एफ डिपेंड्स ऑन मोशन ऑफ सोर्स ऑफ डिस्टर्बन्स. ते जे फंक्शन आहे हे कशावरती डिपेंडंट आहे, जो काही सोर्स आहे त्याच्या सोर्स ऑफ डिस्टर्बन्सच्या मोशन वरती ते अवलंबून असतं. जनरली ए वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय. आलो बघा याच्या आधीच्या प्रकरणात बघा बरं असलं इक्वेशन झालं होतं का नाही. तिथं आपण इक्वेशन असं लिहिलेलं होतं, y इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस आय. साधारण त्या प्रकारचंच इक्वेशन आहे. ए आहे, साइन आहे, ओमेगा टी आहे, फक्त थोडंसं ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामध्ये.
वेअर ए इज अँप्लिट्यूड ऑफ वेव्ह, हे अँप्लिट्यूड आहे. के इक्वल टू 2π/λ is a wave number. Lambda and omega are wavelength and the angular frequency of a wave, and v equal to omega upon k is the speed. हे महत्वाचं इक्वेशन लक्षात ठेवा. v इक्वल टू काय आहे, ओमेगा अपॉन के. त्याच्या पुढे इफ टी इज अ टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन देन फ्रिक्वेन्सी इक्वल टू 1/t. ओमेगा इक्वल टू काय असते, 2π/T असते. मग याच्यावरून 1/T जर मला पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे, हे 2π इकडे घ्या डिवायडेड बाय मध्ये, म्हणजेच ओमेगा अपॉन 2π आहे. बघा इथं तेच दिले का. इट इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन मेजर्ड इन हर्ट्ज किंवा पर सेकंड. इफ वेव्ह इज ट्रॅव्हलिंग अलॉंग निगेटिव्ह एक्स डिरेक्शन देन इक्वेशन फॉर वेव्ह इज, हे इक्वेशन आहे. हेच घ्यायचं इक्वेशन, फक्त मायनसचं प्लस आहे. त्यामुळे निगेटिव्ह एक्स डिरेक्शन प्लस चिन्ह आहे मध्ये, पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन मध्ये मायनस चिन्ह आहे. लक्षात ठेवा व्यवस्थित. नेक्स्ट पॉइंट आहे रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. तर बघा काय सांगितलं, रिफ्लेक्शन इज द फेनॉमेना इन विच द साऊंड वेव्ह ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर comes back in original medium with slightly different intensity and energy. माहित आहे तुम्हाला, समजा हे जर मी मीडियम इथं जर टेन्सर मीडियम घेतलं, इथं स्प्रिंग ठेवली, याच्यावरती जर मी वेव्ह अशी इन्सिडेंट केली तर ही वेव्ह परत याच भागामध्ये अशी रिफ्लेक्ट होईल. डिटेलमध्ये अजून पुढे बघूया आपण त्या ठिकाणी. फक्त काय होतं त्या ठिकाणी, ते ज्या मीडियम वरती इन्सिडेंट केलेलं आहे, त्या ज्या मीडियम मधून इन्सिडेंट केले त्याच मीडियम मध्ये ते परत येतं, कम्स बॅक इन ओरिजिनल मीडियम. फक्त ज्या वेळेला ते परत येतं त्यावेळेला त्याची इंटेन्सिटी आणि एनर्जी थोडीशी कमी झालेली असते. ह्याला रिफ्लेक्शन असं म्हटलेलं आहे. रिफ्लेक्शनची बेसिक डेफिनेशन करून ठेवा, शक्यता कमी आहे विचारायची, काय फार मोठा असं काय अवघड असं काय त्याच्यामध्ये नाहीये. बघा आता पुढे काय सांगितलं, रिफ्लेक्शन ऑफ ए ट्रान्सवर्स वेव्ह. इथले काही रिझल्ट आहेत ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. ट्रान्सवर्स वेव्हचं रिफ्लेक्शन आहे. व्हेन ट्रान्सवर्स वेव्ह इज रिफ्लेक्टेड फ्रॉम रिजिड सपोर्ट दॅट इज अ डेन्सर मीडियम, ए क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफ अँड ए ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज अ क्रेस्ट. इम्पॉर्टंट. ट्रान्सवर्स वेव्ह असेल, डेन्सर मीडियम असेल तर क्रस्टचं रिफ्लेक्ट होऊन ट्रफ मिळतं, ट्रफचं रिफ्लेक्ट होऊन क्रस्ट मिळतं. देर इज अ फेज डिफरन्स ऑफ पाय रेडियन. तिथं फेज डिफरन्स पाय रेडियनचा असतो बिटवीन पार्टिकल्स ॲट ए क्रस्ट अँड ए ट्रफ. फेज डिफरन्स लक्षात ठेवा. दस देर इज अ फेज चेंज ऑफ पाय रेडियन ऑन रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम. त्यामुळे काय काय लक्षात ठेवायचं, क्रेस्ट इन्सिडेंट केला की तुम्हाला रिटर्न काय मिळणार आहे, ट्रफ मिळणार. हे बदललं की फेज चेंज कितीचा होतो, पाय रेडियन इतका फेज चेंज होतो. या दोन गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. व्हेन ट्रान्सवर्स वेव्ह इज रिफ्लेक्टेड फ्रॉम ए रेअरर मीडियम, आता मीडियम बदललं, ए क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज अ क्रेस्ट. क्रेस्ट इन्सिडेंट करा, तुम्हाला रिटर्न काय मिळणार, क्रेस्टच मिळणार. जर ते आहे असंच परत मिळत असेल, ट्रफ इन्सिडेंट केला ट्रफ मिळणार, आहे असंच रिफ्लेक्ट होत असेल तर देर इज अ नो फेज चेंज ऑन रिफ्लेक्शन फ्रॉम अ रेअरर मीडियम. रेअरर मीडियम मध्ये फेज चेंज 0 रेडियन किंवा 0 डिग्री. व्हेन ए ट्रान्सवर्स वेव्ह इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम, आता ती डेन्सर मधून रेअरर मीडियम मध्ये जाणार, क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज ए क्रेस्ट. क्रेस्टचं रिफ्लेक्शन क्रेस्ट होतं. बट व्हेन क्रेस्ट ट्रॅव्हल्स फ्रॉम लाइटर स्ट्रिंग टू हेवी स्ट्रिंग, म्हणजे रेअरर टू डेन्सर मीडियम, क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज अ ट्रफ अँड व्हाईस वर्सा. ही सगळी वाक्य व्यवस्थित करून ठेवा, काहीही तुम्हाला MCQ मध्ये विचारू शकतात, हे लक्षात ठेवा. पुस्तकामध्ये फार विचित्र विचित्र डायग्राम्स दिलेले आहेत, त्या डायग्राम्स करण्यापेक्षा हे बेसिक कन्क्लुजन फक्त लक्षात ठेवा, बाकी काही लागत नाही दुसरं त्याच्यात.
त्याच्या पुढचा पॉइंट आहे रिफ्लेक्शन ऑफ ए लॉन्जिट्युडनल वेव्ह, म्हणजे ज्याच्यामध्ये कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन्स असतात किंवा लॉन्जिट्युडनल वेव्हच्या ऐवजी ते तुम्हाला असं पण विचारू शकतात साऊंड वेव्हज. साऊंड वेव्हज या लॉन्जिट्युडनल वेव्हजच आहेत, हे महत्वाचं लक्षात ठेवा. When longitudinal wave travels from rarer to denser medium, a compression is reflected as a compression. बघा, डेन्सर मध्ये लॉन्जिट्युडनल वेव्हचं काय होते, कॉम्प्रेशन इन्सिडेंट केलं कॉम्प्रेशन मिळणार, रेअर फॅक्शन इन्सिडेंट केलं रेअर फॅक्शन मिळणार. त्यामुळे देअर इज अ नो चेंज ऑफ फेज ड्युरिंग धिस रिफ्लेक्शन. इथं फेज चेंज होत नाही. When longitudinal wave travels from denser to rarer medium, a compression is reflected as rarefaction. मात्र जर रेअरर मीडियम वरती इन्सिडेंट केलं तर कॉम्प्रेशन इन्सिडेंट केल्यानंतर रेअरफॅक्शन मिळतं, और रेअरफॅक्शन इज रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशन. मग इथं बरोबर अपोजिट मिळते, म्हणजे इथं फेज चेंज होणार. रिव्हर्सल ऑफ फेज चेंज, रिव्हर्सल ऑफ फेज टेक्स प्लेस, दॅट इज फेज चेंजेस बाय पाय रेडियन्स. हे फार महत्वाचं आहे, हे सगळं करून ठेवा व्यवस्थित, इम्पॉर्टंट. नेक्स्ट पॉइंट आहे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. या प्रकरणामध्ये पण लागणार आहे, पुढच्या लाईट वेव्हज मध्ये पण लागणार आहे. When two or more waves traveling through a medium pass through a common point, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्हज आहेत, एकाच मीडियम मधून पास होत आहेत, एका कॉमन पॉइंटच्या ठिकाणी एकत्र येत आहेत. Each wave produces its own displacement at that point, independent of the presence of the other wave. प्रत्येक वेव्ह त्याचं स्वतःचं जे काही डिस्प्लेसमेंट आहे ते प्रोड्यूस करेल त्या पर्टिक्युलर पॉइंटच्या ठिकाणी. त्यावेळेला दुसऱ्या वेव्हचा तिथं प्रेझेन्स आहे त्याचा काहीही संबंध नाही. ईच वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट independent of the other. The resultant displacement at that point is equal to vector sum of displacements due to individual wave at that point. मग तिथं जी काय रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असेल ती काय असेल, त्या दोन्ही वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची व्हेक्टर समेशन असेल आणि ती रिझल्टंट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. This principle applies to all types of waves like sound waves, light waves, waves on a string, etc. सर्व प्रकारच्या वेव्हज साठी हे प्रिन्सिपल ऍप्लिकेबल आहे. टाइप्स ऑफ इंटरफरन्स. आता ह्या वेव्हज दोन्ही एकमेकांमध्ये, दोनच वेव्ह कन्सिडर करू आपण, ज्यावेळेला एकमेकांमध्ये मिक्स होतात त्यावेळेला त्यांच्यापासून जो इफेक्ट प्रोड्यूस होतो त्याला म्हणतात इंटरफरन्स. आणि याचे दोन प्रकार आहेत, एक आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, दुसरा आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्यातला फर्स्ट टाइप आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय म्हटले बघा, व्हेन टू साऊंड वेव्हज ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम arrive at a point simultaneously in a phase. आता वेव्हज कशा आहेत, इन फेज आहेत, आणि वेव्हज कुठल्या सांगितल्या तिथं, साऊंड वेव्हज. म्हणजे काय असणार, एका वेव्हचं कॉम्प्रेशन हे दुसऱ्या वेव्हच्या कॉम्प्रेशन बरोबर कोइन्साइड होणार. कॉम्प्रेशन ऑफ वन वेव्ह coincides with compression of the other, then in that case resultant displacement at each point is maximum. त्या ठिकाणी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे मॅक्सिमम मिळतं, म्हणजेच त्याची अँप्लिट्यूड मॅक्सिमम असते. अँप्लिट्यूड मॅक्सिमम असेल तर त्याची इंटेन्सिटी सुद्धा मॅक्सिमम असते. हेन्स intensity of sound at each point is maximum. Such interference is called constructive interference. त्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असं म्हणतात. याच्यात लक्षात काय ठेवायचं, इन फेज. इन फेज म्हणजे कॉम्प्रेशन एकत्र येणार दोन्ही वेव्हचे,
तशा परिस्थितीत रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम, अँप्लिट्यूड मॅक्सिमम, इंटेन्सिटी मॅक्सिमम. त्या पद्धतीने ते लक्षात ठेवा. मग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये काय होणार, त्याच्याबरोबर अपोजिट होणार. आता इन फेज म्हणायचं नाही, आउट ऑफ फेज म्हणायचं. When two sound waves traveling through a medium arrive at a point simultaneously out of phase. आउट ऑफ फेज म्हणजे काय, एकाच कॉम्प्रेशन हे दुसऱ्याच्या रेअर फॅक्शन बरोबर कोइन्साइड होणार. कॉम्प्रेशन ऑफ वन वेव्ह coincides with rarefaction of other, then resultant displacement at each point is minimum. इथं अँप्लिट्यूड मिनिमम येणार, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिनिमम किंवा झिरो. मिनिमम म्हणजे झिरो घेऊ शकताय. हेन्स इंटेन्सिटी ऑफ साऊंड ऍट इच पॉइंट इज मिनिमम ऑर झिरो. त्यामुळे साऊंडची इंटेन्सिटी सुद्धा काय असेल, मिनिमम किंवा झिरो असेल. सच इंटरफरन्स इज कॉल्ड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ह्या प्रकाराला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतात. हे पण एक लक्षात ठेवा. इंटेन्सिटी मग ती साऊंडची असेल किंवा लाईटची असेल, ही काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. लक्षात ठेवा. त्यामुळे अँप्लिट्यूड जितकी जास्त इंटेन्सिटी जास्त, अँप्लिट्यूड मिनिमम, इंटेन्सिटी पण मिनिमम होणार आहे. त्याच्या पुढे आता एक डेरिव्हेशन दिलेलं आहे. ऑलरेडी हे डेरिव्हेशन आपण ऑसिलेशन मध्ये पण बघितलंय. थोडासा फरक आहे. बघा आता यांनी काय काय केलं इथं. अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्युस्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स. दोन वेव्हजचं सुपरपोजिशन झालं, दोन वेव्ज एकमेकांमध्ये मिक्स झाल्या, तर जी रिझल्टंट वेव्ह तयार होते त्याची अँप्लिट्यूड. सो कन्सिडर टू वेव्स हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी बट डिफरंट अँप्लिट्यूड्स A1 अँड A2. दोन वेव्स कन्सिडर करायचे आहेत, त्यांची फ्रिक्वेन्सी सेम म्हणजे ओमेगा सेम म्हणजेच टाइम पिरियड सेम, अँप्लिट्यूड्स वेगवेगळे आहेत A1 A2. These waves differ in phase by phi. दोन्ही वेव्स मधला फेज डिफरन्स फायचा आहे. द डिस्प्लेसमेंट ऑफ इच वेव्ह ऍट x इक्वल टू 0 इज गिव्हन बाय. बघा हे पहिली वेव्ह अशी सांगितलेली आहे, A1 साइन ओमेगा टी, आणि फक्त फाय वाढवलाय दुसऱ्या वेव्ह मध्ये. म्हणजे दोघांच्यातला फेज डिफरन्स हा फेज आहे दुसऱ्या वेव्हचा, ओमेगा टी फेज आहे पहिल्या वेव्हचा. दोघांची वजाबाकी केली की किती येते, फाय येते. म्हणजे फेज डिफरन्स तेवढा आहे. Now, according to principle of superposition of waves, resultant displacement at x equal to 0 is. Resultant displacement म्हणजे त्यांची वेक्टर समेशन. y equal to y1 plus y2. y1 इथं वापरलं, हे y2 वापरलं. आता हे सोडवायचं आहे. ही पहिली टर्म ऍज इट इज, ह्याला फक्त काय केलेलं आहे, साइन ए प्लस बी वापरून घेतलेलं आहे. साइन ए प्लस बी is equal to sin A cos B plus cos A sin B असे. हे काय होणार, हे A आहे आणि हे B आहे. साइन ओमेगा टी कॉस फाय प्लस कॉस ओमेगा टी साइन फाय हे असेल. तर ह्या A2 ना आत मल्टिप्लाय करून घ्या, टर्म्स अशा येतील. आता याच्यामध्ये बघा, पहिल्या दोन टर्म्स मध्ये साइन ओमेगा टी दिसते, ते साइन ओमेगा टी कॉमन घ्या. म्हणजे इथं A1 इथं A2 कॉस फाय हे असे एकत्र येईल, आणि हे A2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय हे आहे असंच राहील. आता याच्यामधलं हा जो फर्स्ट पार्ट आहे त्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे A कॉस थिटा, आणि हा जो A2 साइन फाय हा जो पार्ट आहे त्याला सबस्टिट्यूट करायचं आहे A साइन थिटा. त्यामुळे हे इक्वेशन काय होईल बघा, y इक्वल टू या टर्म साठी लिहायचं आहे A कॉस थिटा, हे साइन ओमेगा टी ऍज इट इज, प्लस या टर्म साठी A2 आणि साइन फाय साठी लिहायचं आहे A साइन थिटा, ते इथं लिहिलं. उरलं कोण, कॉस ओमेगा टी, ते पुढे लिहिलेलं. हा परत एकदा फॉर्म्युला आलेला आहे, याच्यातून ए कॉमन घ्या. ए जर कॉमन घेतलं, इथलं ए मी बाहेर घेतलेलं आहे, हे असेल.
साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, म्हणजे साइन ए प्लस बी आता जो फॉर्म्युला वापरला तो हे असेल. मग हे इक्वेशन आणि सुरुवातीला दिलेली दोन्ही इक्वेशन सेम आहेत. सो धिस इज इक्वेशन ऑफ द रिझल्टंट वेव्ह. रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन असं आहे, याच्यात ओमेगा सेम राहतोय, याचा अर्थ त्याची फ्रिक्वेन्सी सेम आहे, टाइम पिरियड सेम आहे, काही म्हटलं तरी चालते. ज्या सुरुवातीच्या दोन वेव्ज होत्या त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे, त्यांचा जो टाइम पिरियड आहे, तोच ह्या रिझल्टंट वेव्हचा असतो. आता आपण जे सबस्टिट्यूशन केलेलं आहे त्यांचं स्क्वेअरिंग आणि ऍडिंग करायचं आहे. बघा, हे पहिलं सबस्टिट्यूशन आहे आणि हे दुसरं सबस्टिट्यूशन आहे. स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2 यांचं स्क्वेअरिंग आणि ऍडिंग करा. आता जरा बघा बरं कसं काय काय केलेलं आहे. बघा, ह्यांचे वर्ग ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा ते इकडे लिहिले. ठीक आहे, हा पहिल्या या ब्रॅकेटचा स्क्वेअर तो इथे लिहिला आणि A2 साइन फाय त्याचा स्क्वेअर तो इथे लिहिला. आता याला सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. डाव्या बाजूतून ए स्क्वेअर कॉमन घेतले, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा हे पुढच्या स्टेपला 1 असेल. बरोबर, इथून नुसते ए स्क्वेअर लिहिले म्हणजे ते काढून टाकले. याचा स्क्वेअर बघा A1 स्क्वेअर प्लस दोघांचा प्रोडक्ट इंटू 2 ट्वाइस A1 A2 कॉस फाय प्लस A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय याचा स्क्वेअर A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. या दोघांच्यातून A2 स्क्वेअर कॉमन घ्या, ते घेतले कॉमन. बाकी सगळं ऍज इट इज. हे ए स्क्वेअर A1 स्क्वेअर ट्वाइस A1 A2 कॉस फाय, या दोघांच्यातून A2 स्क्वेअर कॉमन घेतला तर याची व्हॅल्यू 1 होणार, त्यामुळे हे निघून जाईल, एवढंच राहील. त्यामुळे ए स्क्वेअर इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 कॉस फाय प्लस A2 चा स्क्वेअर. मग याच्यावरून ए इक्वल टू याचं स्क्वेअर रूट घ्या फक्त, असे इम्पॉर्टंट इक्वेशन. ठीक आहे, तर याच्यावरून काही त्यांनी स्पेशल केसेस कन्सिडर केलेल्या आहेत, त्या बघूया एक एक. स्पेशल केसेस. When phi equal to 0, waves are in phase, the resultant amplitude is. बघा, इथं phi आहे या ठिकाणी. मग फाय जर 0 घेतला, इथं 0 घेतलं, बाकी सगळं आहे तसं, त्यात काय बदल नाही. कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1, हे महत्वाचं माहित पाहिजे. हे जर 1 झालं तर इक्वेशन काय होणार, हे निघून जाईल इथलं, एवढं शिल्लक राहील. मग A1 स्क्वेअर प्लस ट्वाइस A1 A2 प्लस A2 चा स्क्वेअर, म्हणजे हे काय आहे, A1 प्लस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिलं इथं. स्क्वेअर पण लिहिला आणि स्क्वेअर रूट दोन्ही पण काढून टाका, एवढं शिल्लक. दिस इज द मॅक्सिमम अँप्लिट्यूड. जर समजा हे A1 A2 इक्वल असतील आणि त्याला जर मी ए लिहिलं तर A प्लस A 2A येणार रिझल्टंट अँप्लिट्यूड, आणि इंटेन्सिटी या रिझल्टंट अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. आता जर या वेव्ज आउट ऑफ फेज असते, बघा, आउट ऑफ फेज म्हणजे फाय इक्वल टू किती घ्यायचं, पाय घ्यायचं, ते इथं वापरायचं, ते या ठिकाणी वापरायचं आहे. ते इथं वापरलं आपण तर हे काय होणार, कॉस फाय होणार. कॉस फायची व्हॅल्यू लक्षात ठेवा, सॉरी कॉस पायची व्हॅल्यू आहे -1, त्यामुळे इथं काय होणार, हे निघून जाईल आणि इथलं प्लस साइन निघून जाईल, तिथं मायनस येणार. आता हे काय तयार होईल, A1 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर रूट मॉड मध्ये A1 मायनस A2, ही मिनिमम अँप्लिट्यूड मिळेल. आता जर समजा ह्या दोन्ही अँप्लिट्यूड इक्वल असतील तर हे 0 येणार, रिझल्टंट अँप्लिट्यूड विल बी 0. आता इंटेन्सिटीज मी मगापासून सांगतोय तेच, इंटेन्सिटीज ऑफ वेव्ज आर प्रोपोर्शनल टू स्क्वेअर्स ऑफ देअर अँप्लिट्यूड. इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूडचा स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. मग फाय इक्वल टू 0 असेल तर हे असेल, मॅक्सिमम किती असते, दोघांची बेरीज असते, त्याचा स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल. फाय इक्वल टू पाय घेतलं तर हे असं होईल, मिनिमम अँप्लिट्यूड एवढी असते वजाबाकी, असेल इक्वेशन. बघून घ्या, झालेलं आहे बऱ्यापैकी डेरिवेशन आपलं हे.
नेक्स्ट पॉइंट आहे स्टेशनरी वेव्स. व्हेन टू आयडेंटिकल वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ. एकाच पाथवरती दोन एक्झॅक्टली आयडेंटिकल वेव्स कन्सिडर करायच्या आहेत, बट दे आर ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डिरेक्शन्स. दे इंटरफिअर विथ इच अदर. म्हणजे एक जर आपण टुवर्ड्स राईट कन्सिडर केली तर दुसरी वेव्ह टुवर्ड्स लेफ्ट मूव्ह होणारी असेल एकाच पाथवरून. मग टुवर्ड्स राईटला जर मी पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन म्हटलं तर टुवर्ड्स लेफ्टला काय म्हटलं पाहिजे, निगेटिव्ह एक्स डिरेक्शन. देन दीज रिझल्टंट वेव्ह, त्यांच्यापासून तयार होणारी जी नवीन वेव्ह असेल त्याला काय म्हणायचं आहे, स्टेशनरी वेव्ह असं म्हणायचं आहे. तेव्हा ही डेफिनेशन करून ठेवा. स्टेशनरी वेव्ह विचारलं की हेच लिहावं लागेल तुम्हाला. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्स इथं दाखवलेलं आहे. इफ ए स्ट्रिंग इज पुल्ड ॲट मिडल अँड रिलीज. ही स्ट्रिंग आहे, ही कुठेतरी एका बाजूला अशी पकडून इकडं ओढा आणि सोडून द्या. ए स्टेशनरी वेव्ह इज प्रोड्यूस्ड. या प्रकारच्या वेव्हचं फॉर्म होते, त्याला स्टेशनरी वेव्स म्हणायचं आहे. इट प्रोड्युसेस टू प्रोग्रेसिव्ह वेव्स ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डिरेक्शन. मग आता ह्याच्यामध्ये बघा, एक वेव्ह अशी दाखवलेली आहे इकडून इकडं, पूर्ण सॉलिड लाईन दाखवलेली आहे ठळक रेषेनं. ती ज्या वेळेला हिथं येईल त्यावेळेला हिथून त्याचं रिफ्लेक्शन होईल आणि मग ती रिफ्लेक्टेड वेव्ह जी आहे ती अशी डॉटेड दाखवलेली आहे. मग ही इन्सिडंट वेव्ह आणि ही रिफ्लेक्टेड वेव्ह एकमेकांमध्ये मिक्स होते, त्यांचं सुपरपोजिशन होतं आणि ही नवीन वेव्ह तयार होतं. दे रिफ्लेक्ट ॲट द फिक्स्ड एंड्स. तर या फिक्स्ड एंड्सला ते रिफ्लेक्ट होतात. इनिशियल अँड देअर रिफ्लेक्टेड वेव्स कंबाईन टू प्रोड्यूस स्टेशनरी वेव्स ॲज शोन इन फिगर. मग हे इन्सिडंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्स एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि त्यांच्यापासून स्टेशनरी वेव्स प्रोड्यूस होतात. तर आपल्याला इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग हे कन्सिडर करायचं आहे. अतिशय महत्वाचं डेरिवेशन, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कन्सिडर टू सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स ऑफ इक्वल अँप्लिट्यूड्स स्मॉल ए. दोन SHP वेव्स घ्यायच्या आहेत, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह, त्याला शॉर्ट फॉर्म आहे SHP. अँप्लिट्यूड्स सेम घ्यायचे, वेवलेंग्थ सेम घ्यायची आहे. प्रोपॅगेटिंग ऑन ए स्ट्रिंग इन अपोजिट डिरेक्शन्स. एकाच स्ट्रिंग वरती प्रोपॅगेट होत आहेत मात्र अपोजिट डिरेक्शन मध्ये. त्याच्यानंतर ह्या दोन फॉर्म्युले व्हॅल्यूज लक्षात ठेवा. ओमेगा तर माहितीच आहे तुम्हाला, 2πn. के हा प्रोपॅगेशन कॉन्स्टंट आहे 2π/λ. सो इक्वेशन ऑफ अ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ऍक्सिस इन द पॉझिटिव्ह डिरेक्शन इज, असं इक्वेशन आहे. हे काय होतं बघा, पहिल्यांदा सुरुवातीला ए साइन 2π इंटू T/T मायनस x/λ. हे असं त्याचं बेसिक इक्वेशन वेव्हचं. मग त्याच्यातलं 1/T म्हणजेच फ्रिक्वेन्सी n घेतलेले आहेत. किंवा आपलं अजून एक इक्वेशन आहे y = a sin ωt मायनस kx, असं पण तुम्ही घेऊ शकता. मग ओमेगा म्हणजेच काय येणार, 2π/T येणार, त्याच्यातून 2π घ्या. बघा इथं पाहिजे असलं तर ते पण आपण सोडवूया पुढं. ए साइन ओमेगा म्हणजेच काय येणार, 2π/T इंटू स्मॉल t मायनस के म्हणजेच काय आहे, 2π/λ इंटू एक्स हे असेल. मग याच्यातून 2π तेवढं कॉमन घ्या. 2π याच्यातून कॉमन घेतलं, इथं काय 1/T आहे म्हणजे n येणार, मायनस हे 2π कॉमन घेतलं, इथं काय शिल्लक राहणार, x/λ हे असेल. हे इक्वेशन इथं दिलेलं आहे.
याचे बेसिक सगळे फॉर्मॅट मी इथं दिलेले आहेत. हे व्यवस्थित सगळे फॉर्मॅट बघून घ्या, इम्पॉर्टंट आहे ते. पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस असेल तर तिथं मायनस साईन येते, आणि दुसरी वेव्ह याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये म्हणजे निगेटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस मध्ये असेल त्यावेळेला इथं प्लस येते. y2 इक्वल टू a साइन 2 पाय एन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा, हे दुसरं इक्वेशन येते. Now these two waves, they will interfere with each other. Now when these waves interfere, resultant displacement of particles of a string is given by the principle of superposition of waves. तर ह्या दोन वेव्ह ज्या वेळेला एकमेकांमध्ये मिक्स होतील, सुपरपोज होतील, इंटरफिअर होतील, त्यावेळेला त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट हे या दोघांच्या व्हेक्टर समेशन एवढं असतं. ही पहिली वेव्ह y1 इथं घेतलेली आहे, ही दुसरी वेव्ह y2 इथं घेतलेली आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितले की याच्यात साइन सी प्लस साइन डी हा फॉर्म्युला वापरलेला आहे आणि त्याचं इक्वेशन असं येते. हे त्यांनी डायरेक्ट दिले, आपण फक्त हे सोडवून बघणार आहे, कारण ते सोडवणं खूप महत्वाचं आहे. काय काय दिलेलं आहे बघा. y इक्वल टू ए साइन इंटू ब्रॅकेट 2 पाय एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस ए साइन 2 पाय इंटू ब्रॅकेट एन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा, हे असं आहे. मग याच्यामधून मी ए पहिल्यांदा बाहेर कॉमन घेतोय आणि हा फॉर्म्युला बघा न, ए कॉमन घेतल्यानंतर काय होणार, हा पार्ट एक आहे, हा साइन सी आहे आणि हा उरलेला पार्ट आहे साइन डी. मग साइन सी प्लस साइन डी पहिल्यांदा 2 येणार, ते 2 इथं घेतलं. साइन या दोन अँगल्सची बेरीज करायची आहे. मग जरा बघा, हे 2 पाय इथं आहे, ही पहिली टर्म प्लस हा दुसरा अँगल घ्यायचा आहे. बघा त्या टर्म केवढ्या मोठ्या होतात ते. हे झालं सी प्लस डी आणि परत ह्याला डिव्हायडेड बाय मध्ये काय येणार आहे, 2 येणार आहे. हे झालं पहिलं 2 साइन झालं फक्त. आता याच्या पुढं कॉस येणार आहे, इंटू कॉस. आता इथं काय होणार, 2 पाय परत यांची वजाबाकी करायची, मायनस 2 पाय एन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा डिव्हायडेड बाय 2, हे असेल. आणि इथं हा ब्रॅकेट पूर्ण कम्प्लीट होईल. बघा हे काय काय येते याच्यामध्ये, त्यांनी किती थोडक्यात त्यांनी दिलेलं आहे ते बघा. आता इथं आपल्याला सिम्प्लिफाय करताना हे 2 पुढे घेतो इथं, मग हे झालं 2a, इथं येणार साइन. आता बघा इथं बेरीज होताना इथं 2 पाय आहे, इथं 2 पाय आहे, ते 2 पाय बाहेर कॉमन घेतो इथं, 2 पाय कॉमन घेतलं. आता यांची बेरीज होणार आहे, मग बेरीज होताना काय होईल, एन टी प्लस एन टी, ते होणार 2 टी आणि मायनस एक्स अपॉन लॅम्बडा आणि प्लस एक्स अपॉन लॅम्बडा हे कॅन्सल होईल आणि डिव्हायडेड बाय मध्ये 2 शिल्लक राहील, ही पहिली टर्म. बघा ह्याचं सिम्प्लिफिकेशन एवढं होतंय, इंटू कॉस. इथं काय होणार आहे, 2 पाय कॉमन घेतलं, आता यांची वजाबाकी करायची, मग एन टी आणि हे मायनस एन टी कॅन्सल होईल, मायनस एक्स अपॉन लॅम्बडा आणि मायनस एक्स अपॉन लॅम्बडा हे येणार मायनस 2x अपॉन लॅम्बडा येणार डिव्हायडेड बाय 2 होणार. याचं सिम्प्लिफिकेशन हे आहे. बघा हे त्यांनी किती खाऊन टाकलेलं आहे सगळं त्याच्यातलं, ते तुमच्या लक्षात येईल. देअरफॉर y इक्वल टू 2a साइन, तर 2 ला 2 कॅन्सल होईल, तर काय येणार 2 पाय एन
टी, आणि इथं काय होणार बघा, हे 2 हे 2 कॅन्सल होईल, इथे येणार कॉस, ते मायनस पुढे घेतोय मी, 2πx अपॉन लॅम्बडा येणार. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, कॉस ऑफ मायनस थिटा हे किती येतं, कॉस थिटा येतं, म्हणजे ह्या वजा चिन्हाचा तिथं काहीही परिणाम होत नाही. साइन 2π(n)t येणार इंटू कॉस 2πx अपॉन लॅम्बडा हे असं येणार, आणि हे इक्वेशन त्यांनी इथं डायरेक्ट दिले बघा. बघा लक्षात ते का, तर ते इक्वेशन आहे जे आता आपण व्हेरीफाय केलं. मग त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या स्टेप्स आहेत. मग यापैकी ह्याच्यातला काय करायचं आहे बघा, पार्ट हा 2a आणि हा कॉस 2πx अपॉन लॅम्बडा याला घ्यायचं आहे कॅपिटल ए. मग राहणार कोण शिल्लक, फक्त एवढं शिल्लक राहते, आणि उरलेल्याला ए म्हणायचं. बघा बरं इथं तेवढंच ठेवलंय का, ए साइन 2π(n)t, त्याच्यातलं 2πn म्हणजेच ओमेगा, इक्वेशन असं मिळेल. मग स्टेशनरी वेव्हचं फायनल इक्वेशन असं आहे. मग ही जी फायनल इक्वेशन जे मला मिळालेलं आहे, याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितले बघा, सिन्स टर्म्स एक्स अँड टाइम टी ॲपियर सेपरेटली, याच्यामध्ये एक्स ची टर्म वेगळी आहे, टाइमची टर्म वेगळी आहे, अँड नॉट ॲज अ कॉम्बिनेशन ऑफ, अशा प्रकारचं कॉम्बिनेशन तिथं नाही. म्हणजे एन टी वेगळं होतं, एक्स अपॉन लॅम्बडा वेगळं होतं, असं वेगवेगळं सेपरेट सेपरेट टर्म नाहीत. हेन्स द वेव्ह इज नॉट अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्यामुळे ही वेव्ह जे फायनल इक्वेशन तयार झालेलं आहे ते, ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह नाही. एक्स इज प्रेझेंट ओनली इन एक्सप्रेशन फॉर एम्प्लिट्यूड, त्याच्यामध्ये जे एक्स आहे ते फक्त एम्प्लिट्यूडच्या एक्सप्रेशन मध्ये प्रेझेंट आहे. हे बघा हे इथं केलेलं आहे ते, याच्यामध्ये फक्त एक्स आहे. इट इज अ पिरियडिक फंक्शन ऑफ एक्स. त्यामुळे ते जे काही इक्वेशन आहे ते त्याला तुम्ही काय म्हणू शकताय, पिरियडिक फंक्शन ऑफ एक्स म्हणजे एम्प्लिट्यूड आहे. दॅट इज एम्प्लिट्यूड इज व्हेरिंग पिरियडिकली इन स्पेस. ही एम्प्लिट्यूड पिरियडिकली स्पेसमध्ये व्हेरी होते, म्हणजे ठराविक डिस्टन्स नंतर तीच एम्प्लिट्यूड परत मिळते. द एम्प्लिट्यूड्स आर डिफरंट फॉर डिफरंट पार्टिकल्स, बट ईच पॉइंट ऑन द स्ट्रिंग ऑसिलेट्स विथ सेम फ्रिक्वेन्सी ओमेगा. एम्प्लिट्यूड्स वेगवेगळे आहेत, मात्र या इक्वेशन मध्ये सुद्धा ओमेगा येतं, त्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी सेम आहे, टाइम पिरियड सेम आहे ॲज दॅट ऑफ इंडिव्हिज्युअल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सुरुवातीला तुम्ही ज्या 2 वेव्ज घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये जो टाइम पिरियड आहे, फ्रिक्वेन्सी आहे, तीच या फायनल रिझल्टंट वेव्हची पण मिळते. सिन्स द वेव्ह इज नॉट मुव्हिंग आयदर टू लेफ्ट ऑर राईट, ही वेव्ह कोणत्याच डिरेक्शन मध्ये मूव्ह होत नाही, कारण त्याच्यामध्ये अशी टर्म नाही, त्यामुळे ती प्रोग्रेसिव्ह वेव्ह नाही. मग त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज स्टेशनरी वेव्ह ऑर ए स्टँडिंग वेव्ह. त्याला स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह असं म्हणतात. आता याच्यामध्ये बघा थोडंसं डिटेल काय सांगितलंय, पार्टिकल्स मूव्ह सो फास्ट दॅट व्हिज्युअल इफेक्ट इज अ फॉर्मेशन ऑफ लूप्स. या स्टेशनरी वेव्ह मध्ये जे काही पार्टिकल्स आहेत ते खूप फास्ट मूव्ह होतात, त्यामुळे तुम्हाला तिथं काय दिसतं, वेव्ह दिसायच्या ऐवजी तुम्हाला त्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं लूप्स फॉर्म झालेले दिसतात. मग अशी आपण डायग्राम बघितली होती. हेन्स स्टेशनरी वेव्हज आर रिप्रेझेंटेड ॲज लूप्स. त्यामुळे ज्या काही स्टेशनरी वेव्हज आहेत त्या आपण लूप्स न दाखवणार आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, कंडिशन फॉर अ नोड. नोड्स आर द पॉइंट्स ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट. बघा इथं नोड आहे, इथं पण नोड, इथं नोड, या एंडला इथं नोड, त्या ठिकाणी एम्प्लिट्यूड 0 आहे. ते नोड्स आहे.
मग ज्या ठिकाणी अँप्लिट्यूड मॅक्सिमम असते, हे पॉइंट्स जिथं अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे, हे जे पॉइंट्स आहेत दीज आर कॉल्ड ॲज अँटी नोड्स. यांना अँटी नोड्स असं म्हणतात. So nodes are the points of minimum displacement. This is possible if the amplitude is minimum, that is a 0. मग amplitude ला आपण काय घेतले मगाशी, a equal to 2a cos 2 pi x divided by lambda हे घेतले. मग हे इक्वल टू 0 घ्यायचं आहे बघा, इथे घेतलंय 0. मग 2a कॉन्स्टंट आहे, त्याने इकडे डिव्हाइड करा, हे 0 होऊन जाईल, म्हणजे हे एवढं शिल्लक राहील. आता कॉस रेशो आहे, मग कोणत्या अँगलसाठी कॉस 0 येत होते तुम्हाला माहित पाहिजे. π/2, 3π/2, 5π/2, दॅट इज ऑड मल्टिपल्स ऑफ π/2. हे सोडवा. ह्याच्यातलं बघा बरं, एक 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 टर्म. पहिलं इक्वेशन असं होतं 2πx अपॉन लॅम्बडा, इथं डाव्या बाजूला इक्वल टू π/2 आहे. मग हे काय होणार, हे पायला पाय कॅन्सल होईल. त्यानंतर हे दोन इकडे छेदामध्ये येणार, लॅम्बडा इकडे जाणार, म्हणजेच एक्स इक्वल टू येणार लॅम्बडा अपॉन 4. हे बघा, पुढं काय येते, π/2 ला मल्टिप्लिकेशन मध्ये 3 येते, तसं इथं λ/4 ला मल्टिप्लिकेशन मध्ये 3 येईल. π/2 ला पुढं मल्टिप्लिकेशन मध्ये 5 आले, इथं 5 λ/4 येणार. मग हे सगळे काय आहेत, 1, 3, 5, म्हणजे हे ऑड मल्टिपल्स ऑफ λ/4 आहे, ते असं लिहायचं असते. पी ची व्हॅल्यू 1, 2, 3 वापरून बघा. पी इक्वल टू 1 वापरलं, 2 - 1 1 येणार, λ/4 पहिली व्हॅल्यू मिळते. पी इक्वल टू 2 वापरा, 2 × 2 4, 4 - 1 3 λ/4 ही पुढची व्हॅल्यू मिळते. मग हे पहिलं नोड, हे दुसरं नोड, हे तिसरं नोड. मग डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स, मग ह्याच्यातून हे वजा करा, 3 λ/4. वजाबाकी करून बघायची फक्त, काय ते काय अवघड आहे त्याच्यात. दोघांचे छेद समान, 3 लॅम्बडा मायनस लॅम्बडा, दॅट इज 2 λ/4, 2 दुने 4, म्हणजेच हे किती, λ/2 हेच इथे दिलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट, कंडिशन फॉर अँटीनोड. अँटीनोड म्हणजे अँप्लिट्यूड मॅक्सिमम असते. अँटीनोड्स आर द पॉइंट्स ऑफ मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, दॅट इज मॅक्सिमम अँप्लिट्यूड. हे किती होणार मग, ए इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 2a इंटू कॉस 2πx अपॉन लॅम्बडा. हे तयारच करून ठेवा, फार महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये व्हेरिएबल आहे ते कॉस. कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 1, ते जर तुम्ही इथं वापरलं कॉसच्या ठिकाणी, तर हे काय होणार, +-1 इंटू 2a, दॅट इज इक्वल टू +-2a. मग तेच +-2a इकडं वापरा. हे बघा, इथं वापरलंय एच्या ठिकाणी. हे काय होईल, हे 2a ला 2a कॅन्सल होईल, +-1 येणार. मग कॉसचा कोणत्या अँगलचा कॉस, +1 आणि -1 येतात. 0, π, 2π, 3π हे सगळे येतात. मग एक 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 टर्म बघून घ्या. पहिलं जर 0 वापरलं तर x इक्वल टू 0 येणार, त्यात काही विशेष नाही. एक सोडवून बघा आता त्याच्यातलं कुठलं पण. मग 2πx अपॉन लॅम्बडा आहे, इज इक्वल टू किती आहे, ते पाय आहे. हे पायला पाय कॅन्सल होईल, त्याच्यावरून x इक्वल टू किती, लॅम्बडा डिव्हायडेड बाय 2 येणार. येते पुढची व्हॅल्यू. मग परत पुढं 2 न मल्टिप्लाय करा, ह्या λ/2 ला 2 न मल्टिप्लाय करा, म्हणजे 2 ला 2 कॅन्सल होईल, फक्त लॅम्बडा येणार. परत 3 आहे, λ/2 ला 3 न मल्टिप्लाय करा, 3 λ/2 या पद्धतीने. हे काय येणार आहे, x इक्वल टू p इंटू λ/2 घेतले, वेअर p इक्वल टू 0, 1, 2, 3 या पद्धतीनं आहे. आता याच्यामधले हे जर तुम्ही सगळ्या व्हॅल्यूज इथल्या जर घेतल्या, इथे जरा क्लिअर करतो थोडस. या सर्व पॉइंटच्या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, अँटीनोड. मग डिस्टन्स बिटवीन टू अँटीनोड्स, ह्या λ/2 मधून 0 वजा करा, λ/2 येणार. लॅम्बडा मधून λ/2 वजा करा, λ/2 येणार. मग डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स, λ/2. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स,
दोन सक्सेसिव्ह नोड्स मध्ये पण किती असतं, λ/2 असतं. मग तुम्ही जर ही डायग्रॅम बघितली आहे बघा, इथं नोड आहे, इथं नोड आहे आणि मध्ये अँटी नोड असतो. मग या दोघांच्यातलं डिस्टन्स हे किती आहे, λ/2 आहे. मग त्यांचा पुढचा प्रश्न असतो की अँटी नोड आणि नोड मध्ये किती डिस्टन्स असतं, म्हणजे हे बरोबर याच्या निम्म असतं. मग नोड आणि अँटी नोड मध्ये डिस्टन्स असतं λ/4. कारण नोड्स आणि अँटी नोड्स दे आर अल्टरनेटली फॉर्म्ड. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा पुढे काय म्हटलंय, longitudinal stationary waves are represented by a loop, but actual motion of particles is along the length of loop and not perpendicular to it. हे महत्वाचं. आपण डायग्राम मध्ये दाखवताना इथं आपण लूप्स दाखवतोय. जरा क्लिअर करून घेतो. हे आपण काय केलेलं आहे, इथं असे लूप्स दाखवलेले आहेत. म्हणजे इथं असं पाहिजे की हे वेव्ज असे मूव्ह होतात, पार्टिकल असे मूव्ह होतात, हा असा त्याच्यातून भास तयार होतो. पण प्रत्यक्षात पार्टिकल असे नाही व्हायब्रेट होत, पार्टिकल व्हायब्रेट होताना असे व्हायब्रेट होतात. इथं दाखवलेत बघा डिरेक्शन कशा आहेत त्या. कारण जर लॉन्जिट्युडनल वेव्ह ह्याच्यात दाखवायचं म्हटलं तर फार अवघड होईल. लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये एक वेव्ह तुम्ही अशी दाखवाल, हे झालं रेअर फॅक्शन. कॉम्प्रेशन म्हटलं की हे तुम्हाला असं दाखवावं लागेल. हे एका वेव्हचं झालं. दुसरी वेव्ह याच्यात मिक्स झाल्यावर काय होणार हो, सगळं असंच दिसणार हे पूर्ण तुम्हाला. ह्यातलं ओळखायचं कसं, कॉम्प्रेशन कुठलं आणि रेअर फॅक्शन कुठलं, हे ओळखण्यासाठी काय करायचंय, डायग्राम दाखवताना लूप्स मध्ये दाखवायचे. मात्र लॉन्जिट्युडनल वेव्स मध्ये लूप्स जरी दाखवलेले असले तरी प्रत्यक्षात पार्टिकल असे मूव्ह होणार आहेत, असे मूव्ह होणार नाहीत. ते इथं ह्या वाक्यात सांगितले, लक्षात ठेवा तेवढं. त्याच्या पुढे आहे प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह. आता जे काय आपण बघितले तेच सगळे पॉइंट्स ओळीनं मांडायचे. स्टेशनरी वेव्स आर प्रोड्युस्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्स. मग त्या ट्रान्सवर्स असतील, लॉन्जिट्युडनल वेव्स असतील, ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम along same path in opposite direction. ही डेफिनेशनच आहे. दोन आयडेंटिकल वेव्स एका मीडियम मधून पास होतात आणि सेम पाथ वरून पास होतात आणि अपोजिट डिरेक्शन मध्ये. इफ टू आयडेंटिकल ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्स superimpose or interfere, resultant wave is a transverse stationary wave as shown in figure. आता बघितलेच आपण डायग्राम. दोन आयडेंटिकल ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह सुपरइम्पोज झाल्या तर नवीन ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्ह तयार होते. When a transverse stationary wave is produced on a string, some points on the string are motionless. The points which do not move are called nodes. मोशनलेस म्हणजे ते मूव्ह होतच नाहीत. हे जर असं घेतलं तुम्ही, ही जर वेव्ह तुम्ही दाखवली अशी, तर याच्यामधले हे जे पॉइंट्स आहेत या ठिकाणी कुठलीच मोशन होत नाही, ते नोड्स आहेत. त्यांना आपण मिनिमम डिस्प्लेसमेंट, मिनिमम अँप्लिट्यूड, झिरो अँप्लिट्यूड सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर असे काही पॉइंट्स आहेत जिथं मॅक्सिमम अँप्लिट्यूड असते, त्यांना आपण अँटी नोड्स म्हणतो. त्याच्यासाठी आपण नोटेशन ए वापरलेलं होतं, कॅपिटल ए. There are some points on the string which oscillate with greatest amplitude. They are called as antinodes. त्यांना antinodes असं म्हणतात. Points between nodes and antinodes vibrate with amplitudes between 0 and a. बाकीचे जे पॉइंट्स आहेत नोड्स आणि अँटीनोड्सच्या मध्ये, त्यांची अँप्लिट्यूड 0 to a च्या मध्ये असते. If two identical longitudinal progressive waves superimpose or interfere. आता जर लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्स असतील तर तयार होणारी स्टेशनरी वेव्ह सुद्धा कसली असते, लॉन्जिट्युडनलच असते. लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह. त्याच्यामध्ये परत तेच सांगायचंय, पॉइंट्स ऍट विच अँप्लिट्यूड ऑफ पार्टिकल्स ऑफ मीडियम इज मिनिमम or 0, they are called as nodes. Amplitude of medium is maximum. जर amplitude maximum असेल तर antinodes म्हणायचं,
नोड्स आणि अँटी नोड्सच्या मधले पार्टिकल्स 0 to A याच्यामध्ये व्हायब्रेट होतात. दोन्ही ठिकाणी सेम प्रॉपर्टीज आहेत. डिस्टन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह ऑर सक्सेसिव्ह नोड्स ऑर अँटी नोड्स, दोन अँटी नोड्स यांच्यातलं डिस्टन्स λ/2. Nodes and antinodes are alternately produced. Distance between a node and an adjacent antinode λ/4. Amplitude of vibration varies periodically in space. All points vibrate with same frequency. Amplitude periodically change होते, म्हणजे मॅक्सिमम अँप्लिट्यूड असेल तर ती एका ठराविक टाइम पिरियड नंतर परत परत रिपीट होत राहते. 0 अँप्लिट्यूड सुद्धा ठराविक टाइम पिरियड नंतर रिपीट होत राहते, याला पिरियडिक म्हणतात. सगळ्यांची व्हायब्रेट होण्याची फ्रिक्वेन्सी मात्र सेम आहे. Though all particles except nodes possess energy, there is no propagation of energy. सगळ्या पार्टिकल्सना एनर्जी आहे नोड्स सोडून, पण ही एनर्जी कुठल्याही एका दिशेमध्ये ट्रॅव्हल होत नाही, प्रोपॅगेट होत नाही. The wave is localized and its velocity is 0. ही वेव्ह ठराविक डिस्टन्स पुरतीच मर्यादित असते, त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी 0. Therefore it is called as a stationary wave. त्यामुळे त्याला स्टेशनरी वेव्ह असं म्हणतात. All particles between adjacent nodes, that is one loop, vibrate in phase. दोन शेजारी शेजारी नोड्सच्या मध्ये एक लूप असतो, त्यातले सगळे पार्टिकल एकाच फेज मध्ये व्हायब्रेट होतात. There is no progressive change of phase from one particle to another particle. इथं एका पार्टिकल कडून दुसऱ्या पार्टिकल कडे कुठलाही फेज चेंज नाही. All particles in same loop are in same phase of oscillation. एका लूप मधले सगळे पार्टिकल्स सेम फेज मध्ये असतात, which reverses for adjacent loop. मात्र नेक्स्ट लूप मध्ये तो फेज रिव्हर्स होतो. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स violin, tanpura are based on the principle of formation of stationary waves. हे जे काही सांगितलेले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत यांचं वर्किंग प्रिन्सिपल हे स्टेशनरी वेव्हजच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा म्युझिक क्रिएट होत असताना स्टेशनरी वेव्हज प्रोड्यूस होतात. नेक्स्ट पॉइंट आहे comparison of progressive waves and stationary waves. बघा काय काय सांगितलेलं आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह यांच्यातलं कंपॅरिझन आपल्याला आता कन्सिडर करायचं आहे. सो इन ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स फ्रॉम वन रिजन, द फ्रॉम पाहिजे, फ्रॉम वन रिजन टू अदर विथ ए डेफिनाइट व्हेलॉसिटी. एका रिजन मधून दुसऱ्या रिजन मध्ये एका ठराविक व्हेलॉसिटीनं प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल करते. स्टेशनरी वेव्हज मध्ये डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन वेअर इट इज प्रोड्युस्ड. व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इज 0. त्यामुळे स्टेशनरी वेव्हची व्हेलॉसिटी ही 0 असते. इन प्रोग्रेसिव्ह वेव्हज अँप्लिट्यूड्स ऑफ ऑल पार्टिकल्स आर सेम, बट इन स्टेशनरी वेव्हज अँप्लिट्यूड्स ऑफ पार्टिकल्स आर डिफरंट. स्टेशनरी वेव्हज मध्ये अँप्लिट्यूड्स वेगवेगळे असतात, प्रोग्रेसिव्ह वेव्हज मध्ये सेम असतात. इन ए स्टेशनरी वेव्ह all particles cross their mean positions simultaneously, but in progressive wave this does not happen. स्टेशनरी वेव्ह मधले सगळे पार्टिकल्स त्यांचे मीन पोझिशन्स एकाच वेळेला सायमल्टेनियसली क्रॉस करतात, तसं प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये नसतं. इन प्रोग्रेसिव्ह वेव्हज ऑल पार्टिकल्स आर मूव्हिंग, while in stationary waves particles at the position of nodes are always at rest. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये सगळे पार्टिकल्स मूव्ह करतात, स्टेशनरी वेव्हज मध्ये नोड्सच्या ठिकाणी जे पार्टिकल्स आहेत ते रेस्ट पोझिशनला असतात. एनर्जी इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन रिजन टू अनदर इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते. बट स्टेशनरी वेव्ह, त्याचं नावच आहे, ही एक तेवढ्याच भागापुरती फिक्स असते, त्यामुळे ते कोणत्याही डिरेक्शन मध्ये एनर्जी ट्रान्सफर करत नाही.
In stationary waves, there is no transfer of energy. All particles between two consecutive nodes are moving in the same direction and are in same phase. सगळे जे पार्टिकल्स आहेत, दोन नोड्सच्या मध्ये असलेले जे पार्टिकल्स आहेत ते एकाच डिरेक्शन मध्ये मूव्ह होतात, सेम फेज मध्ये असतात. Those in adjacent loops are moving in opposite directions and differ in phase by 180 degree in stationary waves. आणि त्याच्या शेजारच्या लूप मधले सगळे पार्टिकल्स अपोजिट डिरेक्शन मध्ये मूव्ह करतात. फेज डिफरन्स 180 डिग्रीचा असतो. बट इन ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह phases of adjacent particles are different. शेजारी शेजारी असणाऱ्या पार्टिकल्सचे फेज सुद्धा वेगवेगळे असतात. त्यामुळे हा त्या दोन्हीतला डिफरन्स आहे, बघून ठेवा, एखाद्या वेळेस विचारलं तर आपल्याला माहिती असावं. नेक्स्ट पॉइंट आहे फ्री अँड फोर्स्ड व्हायब्रेशन्स. इम्पॉर्टंट पॉइंट. द फ्रिक्वेन्सी विथ विच अन ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स व्हेन हिट or plucked is known as its natural frequency. प्रत्येक बॉडीला स्वतःची व्हायब्रेट होण्याची अशी फ्रिक्वेन्सी असते, ज्याला नॅचरल फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. त्याच्यासाठी तुम्ही त्याला हिट करा किंवा वायर असेल तर प्लग करा, ती त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होते. इन फ्री व्हायब्रेशन बॉडी व्हायब्रेट्स ॲट इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. फ्री व्हायब्रेशन मध्ये बॉडी नॅचरल फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होत असते. त्यामुळे ज्या वेळेला फ्री व्हायब्रेशन्स असतील त्यावेळेला बॉडीची व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी असेल ती नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. इट कंटिन्युअसली लुजेस एनर्जी ड्यू टू फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफ द सराउंडिंग मीडियम. जे आजूबाजूला सराउंडिंग मीडियम आहे त्याच्याकडून जो फ्रिक्शनल रेजिस्टन्स प्रोड्यूस होतो त्याच्यामुळं ही फ्रिक्वेन्सी किंवा त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी हळूहळू कमी व्हायला लागते. त्यामुळे त्याची अँप्लिट्यूड डिक्रीज होते. हेन्स अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स गोज ऑन डिक्रीजिंग. व्हायब्रेशन्स ऑफ बॉडी स्टॉप आफ्टर सम टाइम अँड बॉडी कम्स टू रेस्ट. त्यामुळे त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात, अँप्लिट्यूड डिक्रीज व्हायला लागते आणि थोड्या वेळानंतर ती बॉडी रेस्ट पोझिशनला येते. फ्री व्हायब्रेशन मध्ये असंच असतं. In forced vibrations, body is made to vibrate with a frequency equal to that of externally applied force. Forced vibration मध्ये मात्र काय केलं जातं, ती बॉडी वेगळ्या फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट केली जाते. म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सीपेक्षा वेगळ्या फ्रिक्वेन्सीनं त्याला व्हायब्रेट करतात. त्याच्यासाठी एक्सटर्नली फोर्स त्याच्यावरती अप्लाय केला जातो. तर याची जी अँप्लिट्यूड आहे ती जरा व्यवस्थित समजून घ्या, महत्वाचं पॉइंट आहे तिथं थोडंसं. द अँप्लिट्यूड ऑफ फोर्स्ड व्हायब्रेशन्स डिपेंड्स अपॉन डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी. या फोर्स्ड व्हायब्रेशन्स मध्ये जी अँप्लिट्यूड तयार होते ती अँप्लिट्यूड बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि अप्लाइड फ्रिक्वेन्सी यांच्या डिफरन्स वरती डिपेंडंट असते. इफ धिस डिफरन्स इज स्मॉल, अँप्लिट्यूड ऑफ फोर्स्ड व्हायब्रेशन्स इज लार्ज अँड व्हाईस वर्सा. या दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स जर कमी असेल तर फोर्स्ड व्हायब्रेशन्सची अँप्लिट्यूड जास्त असते. इफ फ्रिक्वेन्सीज एक्झॅक्टली मॅच, इट इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. जर ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सीज इक्वल असतील, अप्लाइड फ्रिक्वेन्सी आणि बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी हे जर मॅच झाले तर रेझोनन्स प्रोड्यूस होतो. अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज मॅक्सिमम इन रेझोनन्स. रेझोनन्स मध्ये ती बॉडी मॅक्सिमम अँप्लिट्यूड व्हायब्रेट होते.